हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनाने आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला लवकर कमेंट करून सांगा की कसे आहात सगळे, कारण ना 2 दिवस झाला आपली भेट झाली नाही, त्यामुळे तर समजलंच पाहिजे की कसे आहात सगळे. तर बघा आहे ना, मी 2-3 दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही, कारण त्याचं कारण वेगळं होतं. तर मी 2-3 दिवसात तो व्हिडिओ पण बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. का मी व्हिडिओ बनवला नाही तर कारण आपण पुढं चाललेलं काही काही जणांना आवडत नाही म्हणण्यापेक्षा बघवत नाही काही काही जणांना. तर टोमणे वाजणारे काय काय बोलणारे असतातच, त्यांना पाठीमागं टाकून आपण पुढं जायचं असतं. हा संदेश मी तुम्हाला पण देते. तुम्हाला पण कोणी काय बोलत असेल तर ते पाठीमागं जाऊन पुढं जायचं, कारण आपल्याला 2 घास द्यायला काही कोणी येत नाही, कारण आपलं आपणच कमवतो आणि आपलं आपण खात असतो. त्यामुळे बाकीच्यांचं जास्त डोक्यात घ्यायचं नाही. कारण काय असतं माहिती आहे ना, की आता मी कसं सांगू, मला काही समजणारच कसं सांगू, पण एवढंच की कोणाचं काय ऐकायचं नसतं आणि डोक्यात घ्यायचं नसतं. मी पण काय डोक्यात घेतलं नव्हतंच, पण 2 दिवस व्हिडिओ बनवला नाही, कारण ना काही कंटेनच नव्हतं माझ्याकडे, त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नाही. आणि बघा, आपल्या देवाने 2 कान दिलेले असतात, एक ऐकण्यासाठी आणि ते ऐकलेलं सोडून देण्यासाठी. तर तसंच करायचं, ऐकायचं आणि सोडून द्यायचं आणि पुढं जायचं. तर चला असो. तर आता आईने मला चहा बनवायला लावला. आज आहे गुरुपौर्णिमा. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा आता 5 वाजलेत आणि ह्यांना मी कॉल केला होता कुठे, तर हे म्हणले मी थोड्याच वेळात येतोय, एक अर्ध्याशे तासात. तर चला तेपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते. माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तर बघा आता मस्तपैकी दुधाचा चहा बनवून घेतला. आणि ते कुठला महिना आहे, आखाड महिना आहे ना, तर त्या आखाड महिन्यामध्ये आखाड तळला का काहीतरी असं म्हणतात. तर मी कोंड्यात होतो तेव्हा आईने करंजा बनवून ठेवलं. तर आता आई चहा पिणार आहेत आणि थोडेसे करंजा खाणार आहे, कारण मी जास्त चहा पित नाही. बघा इकडे मी घेतल्यात करंजा, आमच्या आईने बनवल्या छान अशा. आणि इकडं होतोय चहा दुधाचा. बघा आता कॅमेऱ्यावरती गेलं. तर चला आता मस्तपैकी चहा आणि करंजा मस्तपैकी खाऊन घेतो आणि आता बनवते स्वयंपाक. तर बघा आता भाकरी बनवायला बसले आणि भाजी काय बनवायची सुचतच नाही. रोजच माझं तेच असतं, सुचत नाही. दुपारपासून विचार करते काय बनवू. ते भाजीचं मला रोज टेन्शनच असतं. तुमचं पण तसंच आहे ना, की रोज टेन्शन भाजीचं काय बनवायची. तर मला आता काय सुचलं नाही, त्यामुळे मी म्हणलं अगोदर भाकरी बनवावं आणि भाकरी बनवत सुचवा की काय भाजी बनवायची. तर बघा मी गॅस खाली घेतलाय, कारण वरती उभं राहून बनवायच्या म्हणलं भाकरी कंटाळा येतो आणि खाली असं छान वाटतं आणि एकदम आरामात भाकरी बनवून होतात माझ्या. तर चला आता भाकरी बनवत सुचवते की काय बनवायची भाजी. तर तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा मी काय भाजी बनवते, आणि तुम्हाला पण थोडीशी रेसिपी दाखवते काय बनवणार आहे त्याची. तर चला. तर बघा आता माझ्या भाकरी झाल्या आणि हे आलेत कामावरून आणि येताना काहीतरी घेऊन आलेत, तर ते तुम्हाला दाखवतील. ओ काय आणलंय? वाजता येताना हे छान असं ड्रेस आणलेला, कोणासाठी? ऑनलाईन मागवलेला. कोणासाठी? हे तुझे आवडते बारकं म्हणजे आहे ना ते मोनिका यांचं बारकं बाळ आहे, सगळ्यात छोटीशी मिहुनीचं तुमच्या. हा दादोडी, छोटीशी दादोडी. बघा ही छोटीशी दादोडी ना, तर ही दादोडी मला लई आवडती, म्हणून मग मी ह्या दादोडीसाठी ऑनलाईन ड्रेस मागवलाय. तर बघा आता खोलच्यात हे खूप छान असा ड्रेस आहे. दाखवा बरं किती छान आहे, बघू द्या. कसं आहे, मध्ये आहे ना, मध्ये फुल आहे छान सुंदर. मध्ये फुल छान. दादाचा ड्रेस किती भारी बघा. इथं पण असं ही आहे आणि इथं पण. आणि पॅन्ट दाखवा. हा वरचा शर्ट आहे आणि हे आहे पॅन्ट आहे, छोटीशी पॅन्ट. सरळ दाखवा की उलटी. सॉरी उलटी. बघा इथे पण फुलं आहेत, अर्धे फुल आहेत आणि इथं फुल. पॅन्ट किती छान आहे बघा की. हो का, मऊ आहे मऊ. आणि कापड पण इतकं छान आलंय ना, लय छान आलंय. तर तुम्हाला सांगू हा ड्रेस कितीला बसला इतका छान. तुम्ही ओळखावर कमेंट मध्ये करून सांगा मला, आम्हाला कमेंट करा कितीला असेल सांगा. आम्ही तर सांगतोच तुम्हाला, पण तुम्ही सांगा अंदाजे कितीला ड्रेस असेल. तर आता मी तुम्हाला दाखवला हा ड्रेस, तुम्हाला कितीचा वाटला कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला त्याची प्राइस सांगते. तर हा ड्रेस फक्त आणि फक्त मला 190 रुपयाला भेटलाय. खूप छान असा आहे. तुम्ही पण मागवणार असाल तर, तुम्हाला पण पाहिजे असेल हा ड्रेस, तर तुम्ही मिशोवर जावा आणि लगेच ऑर्डर करा. खूप छान अशी क्वालिटी आली, मला तर खूप आवडला. बघा किती छान असं वाटतंय आणि कलर पण छान दिसतो. लहान मुलांना काय, दादोडी गोरी ना, त्यामुळे दादोडीला हा कलर छान दिसत. आता ती दादोडी येणार आहे रक्षाबंधनला, त्यामुळं मग मी अगोदर त्याला घेऊन ठेवला आणि अजून एक घेणार आहे मी.
तर ते पण तुम्हाला लवकरच दाखवल आहे ना. हा दादा कधी येणार आहे? मी आता तुला सोडवायला जाणार आहे ना कधी? रक्षाबंधनच्या वेळेस. पंचमीला तुझं जाणारच आहे पण त्याच्यानं रक्षाबंधन महिना आहे अजून रक्षाबंधन. महिना म्हणजे असं बोलत चालत जातो महिना. बघा, दीपक सोनवणे, GS महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ऍड्रेस पाठवलेला पण खूप छान आलाय. इकडे मागवलं ना, इथं जास्त येतच नाही त्यामुळे मी यांच्या बँकेच्या ऍड्रेसवर मागवते. लगेच येतं 4-5 दिवसात लगेच येऊन जाते ऑर्डर. खूप लई लई आवडला मला. असं वाटतं की मीच घाला. मला तर आहे ना मला हा शर्ट म्हणजे खूप छान आवडला कारण इथे जे फुल आहे ना फुल ते खूप छान फुल आवडले. आणि झूम करून दाखव या फुलाच्या मधोमध बरोबर एक छोटस नाही काय म्हणतात त्याला ते इमोजी छोटेशी इमोजी आलेलं आहे याच्यामध्ये. आणि पॅन्टला कसं आहे, आणि पॅन्टची पण क्वालिटी किती छान आहे बघा. पॅन्टला पण असं गोट आहे आणि मला काय नाही माहिती काय म्हणतात ते, पण पॅन्टला पण आहे आणि इथं शर्टला पण आहे आणि बाह्यांना पण आहे गोट. कापड मजबूत आहे, टिकाऊ आहे कापड आहे. तर आमच्या जादूचा ड्रेस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला मग आता विचार करून मला काय सुचलं नाही तर आता ह्यांना विचारते. ओ भाजी काय बनवायची? तुला आईला पप्पांना जे आवडेल ते कर. आहो 4 वाजल्यापासून विचार करते काय बनवू सुचतच नाही. 2 पायाचा कोंबडा आहे का आपल्याकडे? आज गुरुपौर्णिमा आहे, 2 पायाचा कोंबडा सुचतोय. नको आज गुरुपौर्णिमा आहे ना त्याच्यामुळे नको. 2 पायाचा कोंबडा सुचतोय बघा, आज गुरुपौर्णिमा आहे. तर चला आता काहीतरी भाजी बनवते, बघते काहीतरी. पप्पांनी आताच बाजार आणलाय. आज इथला शेतपळचा बाजार होता तर पप्पांनी आताच घेऊन आले. तर बघूया आपण काय काय आणले. तर चला आता भाजी बनवते काहीतरी. तर बघा आता आम्ही बाहेर बसलो होतो आणि मला मेहंदीचा कोण दिसला म्हणून म्हणलं ह्यांना तुम्हाला मेहंदी काढते तर काढ म्हणले. तर मी त्यांना म्हणलं कशी काढायची, तर बाकी कशी काढायची मेहंदी लय भारी काढायची. कसं अशी मेहंदी काढ म्हणतात लय भारी, जसं रस्ता खातात लय भारी. आणि काढली मित्रांनो एवढी काढायचं चालू आहे अजून. आता एवढी छान काढली मित्रांनो बघा कसं. काढली नाही अजून, काढायची. आणि ऐक ना तुझा अक्षर तर एवढं सुंदर आहे, त्या मेहंदीपेक्षा अक्षर सुंदर आहे तुझं. आताची थोडीशी काढली, अजून पूर्ण काढायची तर तुम्हाला पूर्ण काढल्यावर दाखवते. तर चला आता मेहंदी काढून घेते आणि भाजी बनवायची अजून ती डोक्यात टेन्शन वेगळंच आहे. तर चला आता मेहंदी काढून घेते. तर बघा आता 7:30 वाजल्या आणि आईंचा पण उपास आहे आज गुरुपौर्णिमा आणि पप्पांना पण लवकर भूक लागते त्यामुळे मी भाजी बनवून घेतली. सुचत नव्हतं पण सुचून भाजी बनवली बघा. टमॅटोची चटणी बनवली छान अशी. टमॅटो चटणी मला खूप आवडते, म्हणलं चला आज माझ्या आवडीचं काहीतरी बनवूया. तर टमॅटो चटणी बनवली आणि त्यांची अर्धी मेहंदी काढायची राहिली तर ती मेहंदी काढते आणि तुम्हाला रिझल्ट दाखवते. तर चला. तर बघा आता आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि यांची मेहंदी पण मी कंप्लीट करून टाकली. तर तुम्हाला दाखवते मी मेहंदी कशी काढली. म्हणजे लय काय झाले होते यांना, कुठेतरी जायचंय, गावात जायचंय, उद्या माझी मम्मी पप्पा येणार आहेत त्यामुळे हे काहीतरी घेऊन येणार आहेत त्यांच्यासाठी म्हणून त्यांना गावात जायचंय. मला म्हणले फास्ट काढून मला जायचंय आणि नेटकी वाळून पण देणार, लगेच धुवायला लागलेत. तर बघू आपण कशी काढली, दाखवा. ओळखावर कशी मेहंदी काढली असेल, कशी काढली असेल सुरुवातीला हे दाखवा, असं दाखवा. बघा मी इकडे मेहंदी काढली, हे मी काढून घेतलं आणि हे काढायला लागलं की मला म्हणले उरक लवकर, म्हणलं मला जायचंय म्हणून कशी काढून टाकली. तिकडे हातात दाखवा. त्यानंतर आणि इकडे आपली साधी आणि सिंपल आली. साधी नाही अश्विनी दीपक अश्विनी असं एकदम छान असं काढलं. बघा माझी साईज पहिल्यापासून तशी होती, A आणि D. म्हणजे तिकडं पण माझं नाव होतं अश्विनी दिलीप लोंढे A आणि D आणि इथं पण काय अश्विनी दीपक AD आणि असं म्हणजे काय म्हणतात की मला माझी साईज आहे तशी AD. तसे मला सगळ्या मैत्रिणी म्हणतात AD है ना. माझी साईज काय होती आधी अश्विनी दिलीप लोंढे, आता अश्विनी दीपक असं. मग काय होती साईज शॉर्ट मध्ये काय होती तिकडं असे असणार कदाचित ADL आणि आता ADS. AD म्हणजे मी AD म्हणायचं तुम्हाला. नाही मग काय म्हणलं आता म्हणलं AD. म्हणजे तुला अश्विनीचा A, दिलीप यांचा D आणि लोंढे यांचा L असं. आणि आता मला म्हणली AD. आता बघितलं ना तुम्ही व्हिडिओ मध्येच. तर चला आता यांची मेहंदी कंप्लीट झाली, यांना जायचंय गावात आणि मी पण भांडे घासून घेते तोपर्यंत हे गावात नाही येतात. तर आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. तर ह्यांनी गावातून काय आणले आणि मम्मीसाठी मी उद्या जेवायला काय बनवणार आहे आणि मम्मी कधी येणार आहे, किती वाजता येणार आहे आणि मेन पॉईंट मम्मी काय येणार आहे तर ते तुम्हाला बघायचं असेल तर आजचा जसा व्हिडिओ कंटिन्यू केला तसंच उद्याचा पण व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. ओके बाय फ्रेंड्स.